आपण या ठिकाणी जे आमचे पहिले उन्ह कांद्याचे रानं होते त्या रानामध्ये मका पीक वारंवार घेत होतो, पण त्याचा जे आपण पारंपरिक पद्धतीने मका पीक घेतो त्याच्यात आम्हाला कुठलाही फायदा झालेला नाही। त्याचं ॲव्हरेज कमीच होत चाललंय दरवर्षी। परंतु ह्या वर्षी आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत चिनी पद्धतीने मका लागवड करणे त्याचं प्रशिक्षण भेटले आणि त्या प्रशिक्षणामध्ये चिनी पद्धतीने लागवड कशी करायची याचे आम्हाला सांगण्यात आले आणि त्याचा एक फायदा आज आम्हाला या ठिकाणी दिसू लागले आहे आणि याच्या मार्फत आम्हाला निश्चितच या ठिकाणी उत्पन्न हे देखील आम्हाला वाढणार आहे। गेली कित्येक वर्ष खरीपात मका घेणारे हे शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज इथले समाधान वाघ। आपल्या वडिलोपार्जित शेतात वाघ हे खरीपात मका पीक घेतात तर उन्हाळ हंगामात कांद्याचं पीक घेतात। दरम्यान पारंपरिक मका पिकामध्ये कांद्याचं रान असून सुद्धा समाधानकारक उत्पादन त्यांना मिळत नव्हतं। मात्र यंदा कृषी विभाग नांदगाव आणि आत्मा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ यांनी आधुनिक चिनी पद्धतीनं मका लागवड केली। परिणामी आता अधिक उत्पादनासह हंगामी उत्पन्न वाढ त्यांना मिळण्याची आशा आहे। आज दिसत असलेलं भरभरून पीक हाती येण्यासाठी केलेली योग्य मशागत आणि परिपूर्ण पीक व्यवस्थापन याविषयी सांगताना वाघ म्हणतात, आपण सुरुवातीला उन्हाळ कांद्याचे काढणी केल्यानंतर ही रानं नांगरून घेतली। नांगरणी झाल्यानंतर त्याला दोनदा कल्टिवेटर केलं, म्हणजे ती रानं शेकली गेली चांगली। त्यानंतर पावसाच्या सुरुवातीलाच आपण त्याला रोटावेटर मारून थोडा पाऊस झाल्यानंतर त्याला आपण जोडवळ पद्धतीने या ठिकाणी तिची आखणी केली। 40 सेंटीमीटर दोन रोपातील अंतर आणि 80 सेंटीमीटर मधलं अंतर म्हणजे पट्टा पद्धत या ठिकाणी तिची आपण आखणी केली। त्याचा फायदा असा झाला की आपलं रेग्युलर जे आपलं पारंपरिक पद्धतीने मका असते त्याच्यात बी कमी लागतं आणि हे जे पट्टा पद्धत आहे याच्यामध्ये आम्हाला 1 एकराला 11 किलो बी या ठिकाणी लागलंय। कारण ही जोडवळ पद्धत आहे, याच्यामध्ये एका ठिकाणी 2 बी ते 2 बीचं अंतर म्हणजे शेजारी 2 बी आणि 40 बाय 40 सेंटीमीटर असं ते 2 रोपातले अंतर होतं। त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी बी संख्या जास्त लागली आणि ते टाकल्या ज्यावेळेस आपण पेरणी केली तेव्हाच आपण त्याला DAP घालून टाकले होते। त्यानंतर मक्का थोडी मोठी झाली, 1 महिन्याची झाल्यानंतर त्याला युरियाचा एक डोस दिला, युरिया आणि मायक्रोन्यूटन। त्यानंतर मक्का बीटी फेकायच्या अवस्थेत असताना आपण तिला 10-26 आणि DAP आणि मायक्रोन्यूटन असा एक डोस दिला आणि सुरुवातीला आपण त्याला शेणखत हे मुबलक टाकलेलं होतं। त्यामुळे मक्कात काही दुसरं काही टाकायची आवश्यकता कमी कारण कमी खर्चात आपल्याला उत्पन्न घ्यायचंय। त्यामुळे आजच्या स्थितीला मक्का ही उत्तम अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळते। कृषी विभाग आणि आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ यांनी केलेला चिनी मका लागवड प्रयोग यशस्वी ठरत असून यंदा त्यांना 35 ते 38 क्विंटल उत्पादन यातून मिळणार आहे। पारंपरिक मका पिकाच्या तुलनेत हे उत्पन्न निश्चितच वाढीव असल्याचं ते सांगतात। आजच्या स्थितीला आपले मक्काचं उत्पन्न ही निश्चितपणे वाढणार आहे, कारण ज्यावेळेस आपण पारंपरिक पद्धतीने मका करायचो त्याचा ॲव्हरेज कमी भेटत असल्यामुळे आपल्याला बाजारभाव तर आपल्या निश्चित नाही। कधी आपल्याला 2000 मिळतो तर कधी 1500-1600 पण विकावं लागतो। तर आपल्याला याला आता 1800 ते 2000 जरी भाव भेटला तर आम्हाला अपेक्षा आहे की 35 क्विंटलची प्लस झाली पाहिजे। म्हणजे 35 क्विंटल जरी आपण धरले तर सरासरी आम्हाला 17,000 म्हणजे 17,000च्या आसपास उत्पन्न या ठिकाणी भेटायला पाहिजे। आणि इडून मागे जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो ते आपल्याला 40-45-50 हजार रुपये एकरी उत्पन्न भेटायचं आणि म्हणजे निश्चितच ह्या मका केल्यामुळे आम्हाला कमीत कमी 20 ते 25 हजाराचा फायदा या ठिकाणी होणार आहे। आज माणिकपुंज आणि परिसरातील अनेक शेतकरी आता येणाऱ्या हंगामात वाघ यांच्या सोबतीनं चिनी मका लागवड पद्धतीतून अधिक उत्पादन आणि उत्पन्न घेण्याच्या विचारात आहेत, ज्यातून नक्कीच शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे। रवींद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, lokmathagro.com।